नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण TET 2026 म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा 2026 जी की 21 जून 2026 रोजी होणार आहे, तर या परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजेच मानसशास्त्र, ज्यावरती आपल्याला एकूण 30 प्रश्न जे आहे TETच्या पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारले जात असतात। तर असे आतापर्यंत 2013 ते 2025 पर्यंत पेपरमध्ये जे काही TETच्या पेपरमध्ये मानसशास्त्रावर आधारित जे काही आपल्याला प्रश्न विचारण्यात आले होते, तर ते आलेले प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा, TET पेपर 1 आणि पेपर 2 साठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आजच्या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न काय आहे या ठिकाणी आपण बघूया। प्रश्न काय बघा, गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश डॅश या गोष्टीवर भर दिला। बघा, गेसेल यांनी विकासाची जी संकल्पना आहे ही संकल्पना मांडत असताना कोणत्या गोष्टीवरती भर दिला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। ऑप्शन बघा, गुणविशेष, परिपक्वता, अध्ययन आणि परिणाम। तर विद्यार्थी मित्रो, गेसेल यांनी विकासाची जी आहे संकल्पना मांडत असताना जो आहे हा परिपक्वता या घटकावरती काय विशेष भर दिला होता, त्यामुळे ऑप्शन नंबर बी परिपक्वता हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, पहा विद्यार्थी मित्रो, विकास जो आहे विकास हा गुणात्मक बदल दर्शवतो। ओके, विकास काय करत असतो, विकास हा कोणता बदल दर्शवतो, विकास हा गुणात्मक बदल त्या ठिकाणी दर्शवत असतो। आणि बालकाचा विकास जो आहे हा सातत्याने होत असतो। आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणलं तर विकासातील बदल हा गुणात्मक असतो, सोबतच तो कसा असतो, तो धनात्मक स्वरूपाचा देखील असतो। ओके, गुणात्मक तर आहेच, मात्र धनात्मक देखील असतो। आणि विकासातील बदल हे सकारात्मक पद्धतीने ओळखले जात असतात। जसे की पहा, मेंदूची वाढ झाली की स्मरणशक्ती वाढते। ओके, मेंदूची वाढ झाली काय वाढते, स्मरणशक्ती वाढते। आणि जर स्मरणशक्ती वाढली तर त्यासोबतच काय वाढते, तर बालकाची जी निर्णय क्षमता असते तर ती निर्णय क्षमता देखील त्या ठिकाणी वाढत असते। ओके, बघा, आणि हे सर्व बदल काय, हे सर्व बदल विकासात्मक बदल आहेत। व गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना परिपक्वता या घटकावरती भर दिला होता, या गोष्टीवरती भर दिला होता। ओके, पहा या ठिकाणी स्पष्टीकरण देखील आहे। बघा विद्यार्थी मित्रो, गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना मुख्य भर जो आहे हा परिपक्वतेवरती दिला होता। ओके, मुख्य भर कशावर होता, परिपक्वतेवरती मुख्य भर त्या ठिकाणी होता। यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्रो, पुढील प्रश्न बघा, पालकांच्या वागणुकीचा परिणाम जो आहे वागणुकीचा बालकाच्या भावनिक विकासावर काय परिणाम होतो। बघा, पालकाच्या वागणुकीचा जो आहे बालकाच्या भावनिक विकासावर कुठल्या पद्धतीचा परिणाम होतो असा प्रश्न आहे। सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे, फक्त सकारात्मक परिणाम नाही की फक्त नकारात्मक परिणाम। तर पालकाच्या वागणुकीचा बालकाच्या भावनिक विकासावर जो असतो हा सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही स्वरूपाचा परिणाम होत असतो। त्यामुळे ऑप्शन ए सकारात्मक आणि नकारात्मक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। ओके, बघा काय होते, पालकांची वागणूक ही मुलांच्या भावनांवरती सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव ही टाकू शकते। त्यामुळे ऑप्शन ए आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, अभ्यासक्रम अंतर्गत मूल्य शिक्षण का आवश्यक असतो। बघा, अभ्यासक्रम अंतर्गत मूल्य शिक्षण हे का आवश्यक आहे। बघा, नैतिक विकासासाठी, कौशल्य वाढीसाठी, गृहपाठाची संख्या कमी करण्यासाठी की सुलभ परिणामासाठी का आवश्यक आहे बरं। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे नैतिक विकासासाठी आहे। त्यामुळे ऑप्शन ए नैतिक विकासासाठी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, नैतिक विकास हे त्या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा, बांदुराचा सामाजिक शिकण्याच्या सिद्धांतात कोणता घटक विशेष आहे। ओके, अल्बर्ट बांदुरा यांचा जो सामाजिक विकासाचा सिद्धांत आहे त्यामध्ये कोणता घटक जो आहे हा विशेष आहे। बक्षीस आणि शिक्षा, निरीक्षण आणि अनुकरण, फक्त शिक्षा की फक्त शिक्षण। तर विद्यार्थी मित्रो, अल्बर्ट बांदुरा यांच्या सामाजिक निरीक्षणाच्या याच्यामध्ये उपपत्तीमध्ये महत्त्वपूर्ण काय तर निरीक्षण आणि अनुकरण। ओके, काय, सामाजिक निरीक्षण आणि अनुकरण। बघा, या ठिकाणी अल्बर्ट बांदुरा जो आहे विद्यार्थी मित्रो, अल्बर्ट बांदुरा याची उपपत्ती देखील आहे। ओके, अल्बर्ट बांदुरा यांची उपपत्ती आहे, त्या उपपत्तीचं नाव देखील या ठिकाणी आपण समजून घेऊया। ओके, पहा, अल्बर्ट बांदुरा यांची उपपत्ती कोणती आहे, त्या उपपत्तीचं नाव काय, तर उपपत्तीचं नाव सामाजिक निरीक्षण उपपत्ती। ओके, काय उपपत्तीचं नाव, सामाजिक निरीक्षण उपपत्ती अल्बर्ट बांदुरा यांची आहे। ओके, सामाजिक निरीक्षण उपपत्ती अल्बर्ट बांदुरा यांची येते। ओके,
बघा अल्बर्ट बांदुरा यांची आहे सामाजिक निरीक्षण उत्पत्ती. मग यामध्ये निरीक्षण आणि अनुकरण हे घटक येतात. ओके, चला विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला बघा विद्यार्थी मित्रो, लोकांच्या वर्तनाचे निरीक्षण आणि त्यावरून वर्तनाची नक्कल करणे हे मुख्य यामध्ये घटक असतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकांच्या लक्ष केंद्रित. ओके, बालकांचं काय या ठिकाणी लक्ष केंद्रित. मग या ठिकाणी बघा बालकांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी शिक्षकांनी काय टाळायला हवं. बघा अशा वेळी काय तर अनावश्यक आवाज आणि हालचाली जे आहे हे अनियमित नियम, प्रोत्साहन आणि खेळ काय करायला हवं त्या ठिकाणी. तर बघा बालकांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे, तर अशा वेळी शिक्षकांनी अनावश्यक आवाज आणि हालचाली या टाळाव्या. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, मुलांच्या मनोविकासात स्वनियंत्रण कसा उपयोगी आहे. बघा मुलांचा जो मनोविकास आहे तर या मनोविकासामध्ये स्वनियंत्रण कसा उपयोगी आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी, गृहपाठासाठी, परीक्षा पास होण्यासाठी की सामाजिक संवादासाठी. तर विद्यार्थी मित्रो, मानसशास्त्रामध्ये जो आहे मुलांचा जो मनोविकास आहे यामध्ये स्वनियंत्रण हे कशासाठी तर हे लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी आवश्यक असतं. त्यामुळे ऑप्शन नंबर ए लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी ओके या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा याचं थोडंसं आपण स्पष्टीकरण बघूया काय आहे. तर बघा स्वनियंत्रणामुळे मुलांचे लक्ष अधिक चांगल्या प्रकारे केंद्रित होत असते. ओके, स्वनियंत्रणामुळे मुलांचे लक्ष जे आहे ते अधिक चांगल्या प्रकारे केंद्रित होत असते. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय आहे, बालकांचा सामाजिक विकास कसा साधला जातो. ओके, बालकांचा सामाजिक विकास हा कसा साधला जातो असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन्स बघा, ए समूह क्रियाकलापांमधून, बी फक्त गृहपाठ देऊन, सी कठोर शिक्षणाने, की डी टाळाटाळ करून. तर बघा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, सामाजिक विकास साध्य करायचा आहे. कोणता विकास साध्य करायचा आहे त्या ठिकाणी, सामाजिक. मग सामाजिक विकास जो असतो तर सामाजिक विकासामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी समूहाची भूमिका ही खूप महत्त्वपूर्ण असते. ओके, समूहाची भूमिका ही काय असते, खूप महत्त्वाची असते. त्यामुळे समूह क्रियाकलापामधून ऑप्शन नंबर 1 या आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, पहा आता या ठिकाणी याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया. काय होतं तर समूह क्रियाकलापांमुळे सामाजिक गुण काय होतो, हा विकसित होत असतो, याचा विकास त्या ठिकाणी होतो. यानंतर पुढील प्रश्न बघा शिक्षकांनी मुलांमध्ये स्वावलंबन कसे वाढवावे. ओके, शिक्षकांनी काय मुलांमध्ये स्वावलंबन कसे वाढवावे, स्वशिस्त शिकून, कडक नियम लावून, अधिक गृहपाठ देऊन की परीक्षा वाढवून. तर बघा शिक्षकांनी जे मुलांमध्ये आहे स्वावलंबन हे कसे वाढवायला हवे, तर हे स्वशिस्त शिकून. ओके, स्वशिस्त शिकून म्हणजेच ऑप्शन नंबर ए आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. पहा स्वशिस्त ही मुलांना काय करते, स्वावलंबी बनवत असते. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करत असतात त्यास डॅश डॅश असे म्हणतात. बघा आपले जे काही पूर्वीचे अनुभव आहेत हे नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करत असतील तर त्याला काय म्हणतात, प्रतिगाम, पुरोगामी निरोधन, दमन की प्रतिगामी निरोधन. ओके, बघा या ठिकाणी काय प्रतिगामी म्हणजे नवीन आणि पुरोगामी म्हणजे जुने. मग जुने अनुभव नवीन याला ताडतायत, त्याच्यामुळे काय या ठिकाणी पुरोगामी निरोधन ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, पहा मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात अशा वेळी पुरोगामी निरोधन असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न बघा, बालकाच्या सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी कोणता मार्ग उपयुक्त आहे. सामाजिक उपक्रम आणि संवाद. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो आपल्याला स्थिती कोणती सुधारायची आहे, सामाजिक स्थिती सुधारायची आहे. ओके, मग या ठिकाणी निराशा व्यक्त करणे, कठोर शिक्षा करणे हे तो होणार नाही, हे दोन कटले. उपेक्षा करणे देखील कट्ट. उरतं काय, सामाजिक उपक्रम आणि संवाद वाढवणे. त्यामुळे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सामाजिक उपक्रम आणि संवाद वाढवणे. बघा सामाजिक उपक्रम सामाजिक बांधिलकी मजबूत करतात. सामाजिक उपक्रम हे काय करतात, सामाजिक बांधिलकी त्या ठिकाणी मजबूत करत असतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकांच्या शैक्षणिक शिक्षणात
वैविध्यपूर्ण परीक्षण का आवश्यक आहे? ओके, बालकाच्या बौद्धिक शिक्षणामध्ये वैविध्यपूर्ण परीक्षण का आवश्यक आहे? सारख्या विद्यार्थ्यांवरील न्यायासाठी, ओके, सारख्या विद्यार्थ्यांवरील न्यायासाठी, प्रत्येकाच्या क्षमतानुसार मूल्यांकनासाठी, फक्त घाईत परीक्षेसाठी की गृहपाठ कमी करण्यासाठी? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रो, जो बौद्धिक शिक्षण आहे, ओके, बौद्धिक शिक्षणामध्ये कशासाठी असतो तर प्रत्येकाच्या ज्या क्षमता आहेत त्या प्रत्येकाच्या क्षमतेनुसार मूल्यांकनासाठी. ऑप्शन नंबर बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, प्रत्येकाची जी मूल्यांकन क्षमता आहे बुद्ध्यांकानुसार क्षमतेनुसार त्याचं मूल्यांकन त्या ठिकाणी व्हायला हवं, याकरता वैविध्यपूर्ण परीक्षण हे आवश्यक आहे. बघा, विविध क्षमता लक्षात घेऊन मुलांचं मूल्यांकन करणे हे आवश्यक असतं. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, बालकांच्या मानसिक आरोग्यासाठी शिक्षकांनी काय करावे? बालकांच्या मानसिक आरोग्यासाठी शिक्षकांनी काय करावे? प्रेम व समजूतदारपणे वागणे, कठोर शिक्षा केली पाहिजे का? नाही, हे चुकतं. उपेक्षा करणे? नाही. परीक्षा वाढवणे? नाही. तर बघा, प्रेम व समजूतदारपणे वागणे, ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला यानंतर पहा, प्रेम आणि समज वाढवल्यास मानसिक आरोग्य काय होतं हे सुधारून जातं. ओके, चला बघा, यानंतर पुढचा प्रश्न काय आहे? प्रतिसाद बळकटी या संकल्पनेचा अर्थ काय? ओके, प्रतिसाद बळकटी या संकल्पनेचा अर्थ या ठिकाणी विचारलेला आहे. वर्तनावर मिळणारं बक्षीस आणि शिक्षा, फक्त शिक्षण देणे, शिक्षकाचे आदेश की परीक्षा वाढवणे, त्याला काय म्हणतात? वर्तनावर मिळणारं बक्षीस आणि शिक्षा. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला हे बघा, प्रतिसाद बळकटी म्हणजे काय तर वर्तनावर मिळणारी फलदायी किंवा दंडात्मक प्रतिक्रिया हो, याला प्रतिसाद बळकटी असे म्हणतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. बघा काय प्रश्न, बालकाच्या नैतिक मूल्यांच्या विकासात कोणती भूमिका महत्त्वाची आहे? ओके, बघा या ठिकाणी बालकाचा कोणता नैतिक मूल्यांच्या विकासात कशाची भूमिका महत्त्वाची आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. पालक व शिक्षकाची, फक्त पालकांची, फक्त शिक्षकांची, मित्रांची. आता नैतिक विकास, ओके, बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी नैतिक विकास जो आहे तर नैतिक विकासामध्ये हे दोनही महत्त्वाचे असतात. ओके, नैतिक विकासामध्ये दोन्ही घटक महत्त्वपूर्ण येतात. पहिला म्हणजे पालक आणि दुसरा म्हणजे शिक्षक. ओके, या दोघांचीही भूमिकाही खूप महत्त्वाची असते. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर ए पालक व शिक्षकांची हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, पालक व शिक्षकांची. यानंतर पुढचा बघा, स्पष्टीकरण समजून घेऊया. पालक व शिक्षक दोघांचेही नैतिक मूल्य विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा काय, संयम आणि धीराची शिकवणी कशी दिली जाते? ओके, संयम आणि धीर. ओके, पहा या ठिकाणी संयम आणि धीर जो आहे याची शिकवणी कशी दिली जाते? खेळातील अनुभवातून, गृहपाठाद्वारे, कठोर शिक्षण न देऊन. ओके, तर बघा, संयम आणि धीराची जी शिकवण आहे ही खेळातील अनुभवातून दिल्या जात असते. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा काय होते विद्यार्थी मित्रो, तर खेळामुळे संयम आणि धीर शिकण्यास त्या ठिकाणी मदत होत असते. खेळामुळे संयम आणि धीर शिकण्यास मदत होत असते. त्यामुळे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती कौशल्य सुधारण्यासाठी संवाद हा महत्त्वाचा असतो? ओके, संवाद काय हा महत्त्वाचा असतो? लिखित, शारीरिक, भौतिक की भाषिक? तर बघा विद्यार्थी मित्रो, कोणती कौशल्य त्याच्यात संवाद इन्क्लूड असणार आहे? ओके, कोणता आहे ज्याच्यामध्ये संवाद महत्त्वाचा ठरतो? संवाद. मग बघा, संवाद जो आहे हा कशात महत्त्वपूर्ण असतो? कशामध्ये तर हा भाषिक कौशल्यामध्ये येतो. कशामध्ये येतो? भाषिक कौशल्यामध्ये येतो. त्यामुळे ऑप्शन डी भाषिक हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, काय आहे? भाषिक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर बघा, संवादामुळे भाषिक कौशल्य सुधारतात. संवादामुळे भाषिक कौशल्य काय होतात? ही सुधारल्या जातात. यानंतर पुढचा प्रश्न बघा, उत्तम बालकांसाठी बालकांना उत्तम अभ्यासासाठी कोणती सवय विकसित करावी? ओके, कोणती सवय? नियोजन व वेळापत्रक तयार करणे, वाचन टाळणे, कठोर शिक्षण दबाव आणणे. बघा या ठिकाणी वाचन टाळता येणार नाही, दबाव आणता येणार नाही आणि नियमित परीक्षा तर नाहीच नाही. ओके, त्यामुळे या ठिकाणी नियोजन व वेळापत्रक तयार करणे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, नियोजन व वेळापत्रक तयार करणे, ऑप्शन नंबर ए आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा, वेळापत्रक आणि नियोजनामुळे अभ्यास अधिक परिणामकारक होत असतो. ओके, वेळापत्रक आणि नियोजनामुळे अभ्यास जो आहे हा अधिक परिणामकारक होतो.
यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे? बालकांच्या स्वभावातील फरक कशामुळे होतो? बालकांच्या स्वभावातील फरक कशामुळे होतो? गुरुत्वाकर्षण असणार का? नाही. गृहपाठासाठी नाही, शिक्षकांनी नाही. तर बालकाच्या स्वभावातील फरक कशामुळे होतो? हा जो फरक आहे हा विद्यार्थी मित्र हा अनुवांशिकता आणि वातावरणीय घटकांनी होत असतो. अनुवांशिकता व वातावरणीय घटक हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, पहा, स्वभावात फरक हा अनुवंश आणि पर्यावरणाचा परिणाम असतो. स्वभावातील फरक हा अनुवंश आणि परिणामाचा परिणाम असतो. बघा, मुलांच्या स्वप्नांना आकार देण्याचे काम कोणता घटक करतो? मुलांची जी स्वप्न आहे त्यांना आकार देण्याचं काम कोणता घटक करत असतो? प्रेरणा, उद्दीपक, प्रतिमा आणि किच्चेतक. तर मुलांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी या ठिकाणी काय आहे बरं? तर बघा, मुलांच्या स्वप्नांना आकार कोणता घटक देत असतो? तर त्या ठिकाणी प्रेरणा ही त्या ठिकाणी स्वप्नेला आकार हा देत असते. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 प्रेरणा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता प्रेरणेचं कार्य काय करते? प्रेरणा काय करते? तर प्रेरणा जी आहे ही वर्तनाला दिशा देण्याचं काम करते. ओके, प्रेरणा काय करते? प्रेरणा वर्तनाला दिशा त्या ठिकाणी देत असते. वर्तनाला दिशा देणे म्हणजेच काय? प्रेरणा होय. ओके, बघा, वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा होय. व्याख्या काय प्रेरणेची? वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा होय. ओके, पहा, आता विद्यार्थी मित्रो, प्रेरणेचे जे आहे ही काही प्रकार देखील पडतात. ओके, प्रेरणा जो आहे प्रेरणेचे प्रकार पडतात. मग यामध्ये तुम्हाला प्रकार सांगतो. प्रेरणेचे आपण प्रकार पाहतो म्हटलं तर यामध्ये प्रेरणेचे विविध प्रकार येतात विद्यार्थी मित्रो. पहा, सर्वप्रथम जर आपण बघितलं तर प्रेरणेचे 3 प्रकार आहेत. ओके, बघा, एक म्हणजे शारीरिक प्रेरणा, दुसरा पडतो तो कोणता आहे? तर तो आहे व्यक्तिगत प्रेरणा, शारीरिक प्रेरणा, व्यक्तिगत प्रेरणा, आणि तिसरा प्रकार पडतो तो म्हणजे सामाजिक प्रेरणा. ओके, काय? तिसरा प्रकार सामाजिक प्रेरणा. आता या सामाजिकचे देखील अजून 2 प्रकार उपप्रकार पडतात. मग यामध्ये सहवास विषयक आणि प्रतिष्ठा विषयक येते. ओके, बघा, एक यामध्ये कोणती येते? एक येते सहवास विषयक आणि दुसरे येते प्रतिष्ठा विषयक. असे प्रेरणेचे प्रकार हे पडत असतात. होप तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर समजलं असेल. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी काय करायचं आहे? सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला या PDF नोट्स देखील मिळतात, त्याकडे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रो. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा, पुढचा प्रश्न काय आहे या ठिकाणी? बालकांच्या लक्ष्याप्रमाणे शिक्षण देण्यासाठी काय आवश्यक आहे? ओके, बालकांचं जे लक्ष्य आहे त्या लक्ष्याप्रमाणे शिक्षण देण्यासाठी काय आवश्यक आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा, वैयक्तिक स्तरावर शिक्षणाची अंमलबजावणी, सर्वांसाठी एकसारखे शिक्षण, फक्त परीक्षा घेणे की गृहपाठ वाढवणे. तर विद्यार्थी मित्रो, याकरता काय आवश्यक आहे बरं? तर याकरता एक घटक आवश्यक आहे. तो घटक म्हणजे काय? तर वैयक्तिक स्तरावर शिक्षणाची अंमलबजावणी करणे. ओके, काय आहे? वैयक्तिक स्तरावर शिक्षणाची अंमलबजावणी करणे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, वैयक्तिक स्तरावर शिक्षणाची अंमलबजावणी. बघा, काय असते? प्रत्येक मुलांच्या क्षमतेनुसार जे आहे ते लक्षात घेऊन त्यानुसार शिक्षण देऊन त्या ठिकाणी यश हे मिळवल्या जात असते. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय? प्रेरणा जी आहे, प्रेरणा कशी वाढवावी असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, प्रेरणा कशा पद्धतीने वाढवल्या जात असते? ओके, कौतुक करून, कठोर शिक्षा देऊन वाढणार का? नाही. उपेक्षा करून वाढणार का? नाही. परीक्षा वाढून का? नाही. तर प्रेरणेसाठी काय असतं? कौतुक करणं आवश्यक असतं. विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्या ठिकाणी आपण बालकांचं कौतुक करून प्रेरणाही वाढवली जाऊ शकते. ओके, बघा, कौतुकाने काय होते? प्रेरणेमध्ये वाढ होते. कौतुकाने काय? प्रेरणा वाढत असते. आणि विद्यार्थी मित्रो, सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे आपण एक पॉईंट समजून घेऊया या ठिकाणी. प्रेरणा जो आहे या ठिकाणी एक IMP मुद्दा आहे. तर विद्यार्थी मित्रो, प्रेरणेचं जे हे आहे वर्गीकरण, ओके, श्रेणीबद्ध रचना जी आहे प्रेरणेसंदर्भात जे येतं यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण असते गरज. मग जे गरज आहे, गरजेचं वर्गीकरण कोणी केलेलं आहे? ओके, गरजांचे वर्गीकरण, गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण, गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण हे कोणी केलेलं आहे? तर हे अब्राहम मॉस्लो यांनी केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? अब्राहम
मॉस्लो यांनी जे आहे वर्गीकरण केलेलं आहे. ओके, चला, होप सर्वांना व्हिडिओ आवडत असेल. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी लाईक करायचं आहे. तुम्ही जर TET 2026ची तयारी करत असाल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र. चला पहा, बालकांसाठी सर्वोत्तम शिक्षणात वातावरण कसे असतात. ओके, सर्वोत्तम शैक्षणिक वातावरण कसे असावे बालकांसाठी. प्रेमपूर्ण, समजूतदार आणि प्रोत्साहक, कठोर, दबावयुक्त आणि कठोर असायला हवं का, दबावयुक्त असायला हवं का, नाही, हे या ठिकाणी एलिमिनेट झालं. टाळटाळ करणारं नाही, ताणतणाव उत्पन्न करणार का, नाही. बालकांचा काय शैक्षणिक वातावरण म्हटलेलं आहे हे प्रेमपूर्ण असलं पाहिजे. ओके, समजूतदार असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे हे कसं असलं पाहिजे, हे प्रोत्साहक देखील असलं पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर ए आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रेमपूर्ण, समजूतदार आणि प्रोत्साहक असं वातावरण बालकांच्या सर्वोत्तम शैक्षणिक वातावरणासाठी आवश्यक आहे. ओके, बघा, प्रेमपूर्ण आणि शैक्षणिक प्रोत्साहन वातावरण काय, मुलांची सर्वांगीण समृद्धी त्या ठिकाणी होत असते. यानंतर पुढचा प्रश्न बघा काय, बालकांच्या नैतिक आचरणासाठी शिक्षकांनी काय केले पाहिजे. ओके, बालकांच्या नैतिक आचरणासाठी शिक्षकांनी काय केले पाहिजे. स्वतःचे नैतिक आचरण दाखवावे, फक्त तोंडी शिकवावे, शिक्षा देऊन दबाव टाकावा की उपेक्षा करावी. तर याकरता काय केलं पाहिजे विद्यार्थी मित्र. तर या ठिकाणी शिक्षकांनी काय करायला हवं, तर अशासाठी स्वतःचं नैतिक आचरण त्या ठिकाणी दाखवायला हवं. ऑप्शन नंबर ए आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पहा, स्पष्टीकरण समजून घेऊया. शिक्षकांनी स्वतःचे नैतिक आचरण दाखवून मुलांना व बालकांना काय प्रभावित करावे. यानंतर पुढचा प्रश्न बघा काय, बालकाच्या जन्मावेळी मेंदूचा विकास. ओके, पहा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय या ठिकाणी. ओके, बालकाच्या जन्मावेळी म्हणजेच बाळाच्या जन्मावेळी मेंदूचा विकास हा किती टक्के झालेला असतो. विद्यार्थी मित्र, अत्यंत IMP असा हा प्रश्न आहे. ओके, किती झालेला असतो जन्माच्या वेळी जो आहे मेंदूचा विकास किती झालेला असेल बरं या ठिकाणी. 10%, 25%, 50% की 75%. तर बघा, जो आहे या ठिकाणी जन्माच्या वेळी जो मेंदू आहे, मेंदूचा विकास हा 25% झालेला असतो. ओके, बघा 25% या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला, तर बुद्धीचा विकास हा त्या ठिकाणी झालेला असतो जन्माच्या वेळी. ओके, त्यामुळे 25% ऑप्शन नंबर बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, बाळाच्या जन्माच्या वेळी मेंदूचा जो विकास आहे हा 25% झालेला असतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकांच्या शैक्षणिक यशात कोणता सर्वात प्रभावी घटक ठरतो. ओके, बालकांच्या शैक्षणिक यशामध्ये कोणता घटक सर्वात प्रभावी ठरतो. शिक्षक आणि पालक यांचे सहकार्य, फक्त पालकांचा पाठिंबा, फक्त पालकांचा दबाव की फक्त विद्यार्थ्यांचे प्रयत्न. तर यामध्ये विद्यार्थी मित्र, शिक्षक आणि पालक यांचं सहकार्य हे खूप महत्त्वपूर्ण ठरतं. ओके, बालकांचा शैक्षणिक विकास होतो आहे यामध्ये जो आहे या दोघांचंही खूप महत्त्वाचा वाटा असतो. शिक्षक आणि पालक या दोघांचेही महत्त्व त्या ठिकाणी आहे. ओके, बघा या ठिकाणी बालकाच्या शैक्षणिक यशामध्ये शिक्षक आणि पालक या दोघांचे सहकार्य हे खूप आवश्यक असतं. त्यामुळे ऑप्शन ए आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, शिक्षक आणि पालक यांचं सहकार्य हे मुलांच्या शैक्षणिक यशासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीनं आपण TETचे काही प्रश्न बघितलेले आहेत. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, येत्या 21 जून 2026 रोजी TETची परीक्षा ही महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे आणि त्याची जर तुम्हाला तयारी करायची असेल त्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.